ठिकाणी वाष्टेवाडी मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ आयोजित वितरण समारंभ या समारंभासाठी उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय रवींद्र शेट्टे, आमचे मार्गदर्शक कोकाटे, आपल्या गावचे डॉक्टर कोकाटे, ज्यांच्यामुळे हा कार्य संपन्न होतो, आदरणीय वाघरे अमिलकांच्या मनोहर कोकाटे, शिरवणे गावचे भूषण आदरणीय विजयजी टक्के, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, डॉक्टर सर्व बालक विद्यार्थी मित्र, प्रथमतः म्हणजे केंद्राची चॅम्पियनशिप मिळाली त्याबद्दल मी अभिनंदन करतो. प्रभागाच्या स्पर्धा झाल्या आणि प्रभागाच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी धावणे आणि रिले स्पर्धा झाल्या आणि त्या धावणे आणि रिले स्पर्धेत जवळजवळ त्या ठिकाणी 10 स्पर्धा झाल्या. 10 स्पर्धेमध्ये 8 स्पर्धा आपण आपल्या केंद्राने जिंकल्या. त्यावेळी मला वाटलं होतं की प्रभागाची चॅम्पियनशिप आपल्याला मिळेल आणि त्यावेळी माझ्यासमोर आमची मुलं होती. मी अगदी गावरान भाषेत त्यांना आमच्या भाषेत त्यांना तिथे सांगितलं मुलांनी की जिंकलंच पाहिजे, नाही तर तुमच्यासाठी शिरवणं बंद असेल. परंतु सगळीच्या सगळी मुलं आपली त्या ठिकाणी जिंकली आणि मला वाईट वाटतं एक शिक्षकांचं, म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलत पण त्या ठिकाणी ज्यावेळी समोर होतं आणि त्यावेळी 100% पार्सलिटी होते आणि त्या पार्सलिटीमुळे त्या प्रभागाची आपल्या त्या ठिकाणी चॅम्पियनशिप गेली. नाही तर मैदानी स्पर्धेत आपली सगळी मुलं अगदी चॅम्पियनशिप मारली. मी सगळ्या मुलांना तालुक्यासाठी शुभेच्छा देतो. नक्की जी आता मुलं जिंकले ती तालुक्यात जिंकतील, जिल्ह्यावरची जिंकतील. कारण ज्यावेळी या ठिकाणी कोलते सर होते त्यावेळी खो खो म्हटलं तिने शिडवणे असायचं आणि शिडवण्यासमोर कोणताही संघ यायला तयार नसायचा. की शिडवणं म्हटलं की त्यांची हारच समोरच्याची असायची. अशी मेंटॅलिटी त्या समोरच्या प्रतिस्पर्धेची तयारी झाली होती आणि ही प्रतिस्पर्धेची तयारी तशीच राहिली पाहिजे. या ठिकाणी मी मंडळाला धन्यवाद देतो. कारण या वाघरे साहेब किंवा प्रकाश पाटील त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी शाळेच्या नेमक्या कुठल्या गरजा आहेत, मुलांना काय आवश्यकता आहे हे ओळखलं आणि कॉम्प्युटर पासून द्यायला सुरुवात केली. खरं तर आपला हा शेतकऱ्यांची मुलं या सोयी सुविधा सगळ्या शहरात ठिकाणी लगेच मिळतात आणि आपल्याकडे पैसा कमी असल्यामुळे दातृत्व कमी असतं. जरी लोकांच्या मनात असलं तरी पैशामुळे देता येत नाही. आपण आपले या शाळेत शिकलो, आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं काहीतरी देणं लागतो, गावाचं देणं लागतो. म्हणून 500 किलोमीटर नोकरी करून तुमच्यासाठी त्यांनी ही कॉम्प्युटर दिली आहे. ती कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे तुमचं ज्ञात झाली पाहिजे, त्याचं नाव कुठेतरी आलं पाहिजे. ज्यावेळी कोणतरी या तुमच्या पिढीतला सॉफ्टवेअर इंजिनियर होईल त्यावेळी या मंडळाला बरं वाटेल की मी दिलेलं कॉम्प्युटर यशस्वी झालं, चला आणि काहीतरी आपण शाळेला देऊ असं वाटेल. आपल्या गावात बरीच जवळजवळ 4 ते 5 मंडळ आहेत. या शाळेत सुरुवात गावठणवाडी उत्कर्ष मंडळाने केली, माऊली मंडळाने केली, आदर्श सुतारवाडी मंडळाने केली, आता आपण करताय. पण ही सातत्यता कायम टिकली पाहिजे. एक मंडळाचे पदाधिकारी तुम्हाला मी सांगतो की हे ज्यावेळी तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते चांगले काम करतात त्यावेळी तुमचा आदर्श हा समाजावर ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्यात कुठलाही तेढ निर्माण होता नाही, आपण कुठेही तेढ निर्माण करता नाही. जो तेढ निर्माण झाला असेल तो तिथल्या तिथे थांबवून पूर्णतः शांततेत गाव नांदलं पाहिजे. ही या मंडळाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपलं ते कर्तव्य आहे. ज्यावेळी आपण ही अशी चांगली कामं करतो त्यावेळीच त्यांच्यावरती मुलांवरती आपले चांगले संस्कार होतात. नाहीतर आपण इथे शाळेत गोळ्या वाटायच्या, कॉम्प्युटर वाटायच्या आणि परत वाढीचं भांडायचं, याला काय अर्थ नाही. आणि हे सगळं मुंबई मंडळाने बघितलं. गावची मंडळ सर्रास ऐकणारी असतात आणि हे सगळं मुंबई मंडळावरती अवलंबून असतं. या ठिकाणी आपण चांगला स्तुत उपक्रम केला. एक आपल्याला माहिती असेल हल्लीच एक शाळेत घटना घडली या मुली बदलापूरमध्ये एक लहान शाळेत शिकणाऱ्या मुलीवरती बलात्कार झाला आणि त्यावेळी शासनाने एक परिपत्रक काढलं की प्रत्येक शाळेत CCTV बसवा. आणि त्यांनी आपल्या शाळेची एवढी परिस्थिती नाही की प्रत्येकाने CCTV वाले गुरुजीने आपले म्हणजे महेश शेट्टी तेही कॉम्प्युटर देतात. शाळेला लागणाऱ्या गरजा त्यांना कळवल्या की SR फंडातून ते देतात. तर त्यामुळे
जरी त्यांनी दिल्या तरी आपल्याला शाळेचा आपला एरिया मोठा आहे, शाळा वर्गखोल्या भरपूर आहे आणि त्यामुळे आपल्याला 1 2 3 तर पुरणार नाही, 5 ते 6 लागतील. आपली जर आणि कपडे करून ऍडजस्ट होणार असेल तर मग आपल्याला एक विनंती आहे की आपणही त्यातून द्यावे अशी आपल्याला विनंती आहे. तरी सहल ही सगळ्या होतील, परंतु आज ती आपल्याला खरी आवश्यकता आहे. कारण ह्या ग्राउंडच्या PYC मध्ये एक 4 वर्षापूर्वी आपल्याच गावातले लोक इथे येऊन दारू पिणं, त्या बाटल्या इथे व्हरांड्यात ठेवणं, हा त्रास खूप मोठा होता. आणि जर CCTV लावल्या तर ह्या त्रासापासून पण आपण मुक्त होऊ. कारण ही आपल्याला लाजीरवाणी गोष्ट आहे. उद्या जर कुठला तरी बाहेरचा अधिकारी आला आणि त्यांनी त्या क्वार्टरच्या बाटल्या किंवा अन्य घाण बघितली तर ते शिडवणे गावासाठी हानिकारक आहे. आपण एक तर म्हणतो आपल्या शिडवणे गावात इंजिनियर तयार होतात, डॉक्टर तयार होतात, राष्ट्रपती पदक येतं आपल्या गावात, आणि हे येत असताना ह्या जर गोष्टी घडत असेल तर त्या गावासाठी आपल्याला हानिकारक आहे. आणि ह्या गोष्टीचा सगळा आमच्या सगळ्यांनी ग्रामस्थांनी आपण विचार करूया. या ठिकाणी आपण चांगल्या वस्तू शाळेला दिल्यात. मी मनापासून गावाच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो आणि अशीच आपल्याकडं उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी माझ्या सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी शुभेच्छा देतो. कारण शिडवण्याचं नाव जसं जिल्हा परिषद आहे तसं शाळेत बालकला स्पर्धेत तुम्ही राहिलं पाहिजे गुरुजी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.